हॅलो मासला इथून केली जाय स्टार्ट. ऑन स्ट्राइक बॅट्समन ऋषिकेश कदम. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सूरज पाटील आणि बॉलर निखिल. पहिलाच बॉल मिडॉनला केले. धाव घेण्याचा प्रयत्न. इथून थोडासा प्रेशरायझर केला असता बॅट्समनला तर कदाचित वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न ऋषिकेशने केला असता. ऋषिकेशचा विचार केला. ऋषिकेशच्या समोर खेळणारा बॅट्समन 3 धावा कधीच कंप्लीट करू शकत नाही, परंतु तो षटकार चौकारांची भाषा जास्त बोलतो. हा खेळाडूचा खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती आहे. ओव्हर द विकेट लॉफ्ट केला फटका. कव्हर्सला क्षेत्ररक्षक. धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक रन कंप्लीट. सलग 2 बॉल वरती आला 2 सिंगल. जसं रविचंद्रन अश्विनला आपण पाहतो. रविचंद्रन अश्विनच्या समोर खेळणारा खेळाडू सर लेजंड नागेश पवार आमच्या समोर फिल्डिंग करत असताना. आणि हा खेळाडू कुठल्याही क्षेत्रामध्ये फिल्डिंग करू शकतो. विकेट किपर, पॉवर प्ले, इनफिल्ड, आउटफिल्ड. पुन्हा एकदा कव्हर्सला फटका. एक्स्ट्रा कव्हरला 1 रन कंप्लीट. एकच मिळेल. ऑफिशियलची देखील खूप चांगली कामगिरी सातत्याने राहिली, कारण भरपूर स्पर्धा आम्ही कव्हर करत असतो. त्यामध्ये भरपूरदा ऑफिशियल जसा मॅच होतील तसा कव्हर करत राहतात, परंतु ऑफिशियलचा विचार केला नियोजितबद्ध प्लॅनिंग नुसार आणि टायमिंग नुसार खऱ्या अर्थानं लगेच बॅट्समनला कॉल करतात. ड्रिंक्स रेडी करायला सांगतात. चांगला फटका. वाईडिश लॉंग ऑफला केसला. क्षेत्र मोकलंय. मिड ऑफ आतमध्ये होता. त्याचाच फायदा उचलत असताना बॅट्समन सूरज पाटीलच्या बाट मधून आला हा दमदार चौकार. चौकार आला धाव फलकावरती. 4 धावा ऍड होत असताना जाऊन पोहोचले 7 धावा. गोलंदाज तयार निखिल. लेट कट केल्याचं होतं. दिशा द्यायची होती. बीट झालेत बॅट्समन आणि बॉल इथून आला डॉट. डॉट बॉलची सांगता. शेवटचा अंतिम बॉल P1च्या षटकामध्ये शिल्लक. पॉवर प्ले 1. पॉवर प्ले पहिल्यामधील शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ. इथून बाकी धाव फलकावरती धावा. इथून 7 लागल्यात. लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. टायमिंग बिलकुल नाहीये. स्वतः गोलंदाजाने कॉल केला आणि कॅच ड्रॉप. फटका फसला होता. धाव देखील नाही आणि भरपूर उशिरापर्यंत चेंडू हवेमध्ये तरंगत होता आणि धाव इथून नक्कीच मिळत नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे बिनबाद 7 या धावसंख्येवर. निकेश राऊत सर आमच्या समितीचा स्कोरर. वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड स्कोरर आणि ते नाईट ड्युटी करून सुद्धा चांगली स्कोररची भूमिका बजावत असतात बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये. आणि आज नेरल प्रीमियर लीगच्या माध्यमातून 5व्या पर्वाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत जोडण्याचा खऱ्या अर्थाने योग मिळाला आणि चांगली स्कोरिंग. सकाळच्या सत्रापासून फक्त लंच ब्रेकला त्यांनी एक इनिंग फक्त सुट्टी घेतली आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये ते पुन्हा एकदा आमच्या समेत जॉईन झालेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. डीजेची देखील चांगली भूमिका. रोशन आणि मंगेश. अप्रतिम संगीत. त्याचबरोबर आमच्या आवाजाची काळजी. खास करून विचार केला तर BJM 0505 ट्रॉफी झाल्याच्या नंतर आमची बाबू शाह सर असेल, मी प्रियेश बाबरे असेल, आमच्यामध्ये तेवढी ताकद नाही आहे टुर्नामेंट आता कव्हर करण्याची, परंतु डीजेचं चांगलं कौतुक की चांगला आवाज देतात. कुठल्या प्रकारची त्यांना इशारा करण्याची गरज नाही आहे. चांगला अनुभव. लेट कट केले. चांगली फिल्डिंग. साजिद शेख, मोठा साजिद, ज्याची ऑक्शनच्या माध्यमातून बरीचशी चर्चा होती. तुझा प्लेयर हा माझा प्लेयर, असा मोठा साजिद. आणि या खेळाडूने दाखवलंय आता पुढच्या वेळेस माझं पहिलं नाव असेल ऑक्शन मध्ये. चांगली फिल्डिंग. बॉक्स क्रिकेटचा कुठेतरी फिल्डिंग करत असताना फायदा नक्कीच होता. शरीरापासून दूर. लाईन बिलॉंग्स टू एम्पायर. बॉल चालला सीमा वाईटच्या भरपूरच बाहेर आणि बॉल इथून वाईट कॉल करत असताना
धाव फलकावरती 1च्या सहाय्याने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली आहे 9 धावा. 9 धावा, 9 ऑन बोर्ड. बॉलर तयार, दुसरं षटक प्रगतीपथावरती. फटका लॉफ्ट करायचा होता, व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. 1 रन केली कंप्लीट, 1 कॅच मिळेल. ऋषिकेश कदम यावेळी ऑन स्ट्राईक येतील. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा. शांतमय क्रिकेट चालू आहे आतापर्यंत. पहिल्या ओव्हर मध्ये वर्चस्व गाजवला निखिलनं आणि तसेच कंटिन्युटी मैदानाच्या आतमध्ये. परंतु हा खेळाडू चांगला टायमिंग नाहीये, धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 रन मात्र होईल कंप्लीट. ऋषिकेश कदम मागच्या इयरला देखील या खेळाडूने अर्धशतक झळकवलं होतं आज क्रीडांगणावरती. आणि हे घरचं क्रीडांगण भरपूर वेळा नेरल सिया टीमच्या वतीने देखील तो खेळलाय. गुणवान खेळाडू आहे. टफलकावरती 1च्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 11 नेल्सन आकडा 11 धावा. लोवर फुल टॉस, चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा साजिद शेख यांच्या माध्यमातून अजून एकदा चांगली फिल्डिंग करत असताना 1 धाव. दुसऱ्या मधील षटकामध्ये आता उर्वरित बॉल असेल फक्त शेवटचे 2 आणि 5वा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज अंकुश इथून होईल तयार. ऑन स्ट्राईक बॅट्समॅन ऋषिकेश कदम आणि धाव फलकावरती धावा लागलेत एकंदरीत 12 धावा. 12 बॉल तयार. वेगवान बॉल भन्नाट वेग, अप्रतिम वेग होता. शोल्डरची ताकद पूर्णपणे बाहेर काढली गोलंदाज अंकुशनं आणि बॅट्समॅनच्या केलीवरती लावला अंकुश. डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकामध्ये शिल्लक. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. लास्ट बॉल टू गो. चांगला फटका स्कूप केलाय क्षेत्ररक्षक. हाताला जर लागला तरच बॉल थांबेल आणि बॉल नक्की जाईल सीमा पार. 2 खेळाडू चेस करत होते. अखेर बॉल निघून चाललाय सीमा पार. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. इन बिटवीन इनिंग्स ब्रेक जो तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक मिळतो त्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला टीम मीटिंग भरवण्याचा अधिकार असेल. त्या व्यतिरिक्त त्यानंतर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अधिकार नसेल, ऍडव्हान्टेज नसेल, राईट नसतील टीम मीटिंग घेण्याचा. नेक्स्ट बॉलर आलाय साजिद शेख. खेळाडू सर्वीकडे छाप सोडण्याचा प्रयत्न, फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग. आता बॉलिंग कशा प्रकारे होईल. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3. चांगला बॉल होता. लोवर फुल टॉस, वाईडिश लॉंग ऑफ. 1 रन कंप्लीट. 1च मिळेल यापेक्षा काही नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 1च्या सहाय्याने 17 धावा. 17 शांतमय क्रिकेट. शांतता कदाचित वादलापूर्वीची असेल का, कारण ऑन स्ट्राईक बॅट्समॅन ऋषिकेश कदम. रौद्र रूप धारण करावा लागेल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर चांगले करतायत. सचिन कडे संघाचे संघ मालक देखील टीम ओनर यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. 2 धावा या बॉल वरती मिळतील. चबोली इंटरनेटचे प्रोप्रायटर निलेश झुले देखील आलेत, त्यांचं हार्दिक स्वागत. या 2च्या साह्याने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली 19.
लॉफ्ट केलाय, क्षेत्र मोकळं सापडलंय, बॉल चाललाय सरळ वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्प्याकर सीमा पार 4 रन चौकार. आपण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. चांगला चेंडू आहे, फटका देखील तितका चांगला एक्स्ट्रा कव्हरला केले. एक रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथून 2 होतील पूर्ण. आतापर्यंत बॅट्समनचा प्रेशर बिलकुल नव्हतं आणि ते प्रेशराइज करत असताना 2 धावा या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या साह्याने. टीमची टोटल 25 धावा 25. पंचवीस क्वार्टर सेंचुरी 25 धावा. साजिद शेख तयार. चांगला बॉल बॅट्समनला बॅकफूट वरती जाण्यावरती प्रेशराइज केले या बॉलने आणि डॉट बॉलचे सांगता. भरपूर चांगले नियोजितबद्ध गोलंदाज. एक मोठा फटका आल्याच्या नंतर कमबॅक सातत्य एक चांगला खेळाडूचं लक्षण असतं आणि इथे चांगली गोलंदाज आहे साजिद शेख. ऑन साइड ला अप्रतिम फटका डाऊन द ग्राउंड समोर टोकला विध्वंसक फटका षटकार. समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली 31 या धावसंख्येवरती. 31 धावा लागल्यात फलकावरती. मॅच चांगली आहे. नेक्स्ट मॅच कडे आपण वळूयात. नेरल वॉरियर्स बनाम सनरायझर्स नेरल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. 3 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट आणि 3 ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले बिनबाद 31 या धावसंख्येवरती. सुरू अर्थातच सूरज कमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाणी पाठवा. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. चला नेरळ डेअरडेव्हिल्स टीम रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. हॅलो. सनरायझर्स आणि नेरल वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी यायचंय. सनरायझर्स विपक्ष नेरल वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी यायचंय. बॉलिंग मार्क वरती आले आहेत 4थ्या ओव्हर साठी अंकुश. 31 धावा 10.5 ची सरासरी. हाफ ट्रॅकर वेगवान बॉल गतिमान चेंडू
बॅट्समन बाद ऋषिकेश कदम बॅट्समन आउट. खेडी कुणाल दाबने हिटमॅन ऑफ टीम नेरळ. कुणाल दाबने ऑन स्ट्राइक. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला गेलेत लॉंगॉन मधून. लॉंगॉनला बॉल चालला मिडल मधून नागेश पवार. पवारचा वार आणि तर पहिलाच बॉल वरती येते एक सिंगल बॅट्समन कुणालच्या माध्यमातून. वेगवान बॉल अफलातून फटका ऑन साइडला जसा आला तसा फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट फ्रॉम बिग मॅन. षटकार. मध्ये परंतु संकटामधून कसं बाहेर पडावं या दोन्ही खेळाडूंना चांगलंच माहिती आहे. सूरज पाटीलच्या बॅटमधून आला षटकार. फलकावरती धावा एकंदरीत जाऊन पोहोचल्यात 38. वेगवान बॉल भरपूर वेग. बॉल आला डॉट. कधी बॅट्समन वर्चस्व तर कधी गोलंदाजचं वर्चस्व. हीच तर नेरळ प्रीमियर लीग ची खासियत ना. डॉट बॉलची इथून सांगता ऑन स्ट्राइक बॅट्समन सूरज पाटील. अंकुश तयार. वेगवान बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चालला. एक सिंगल केली कंप्लीट. दुसऱ्यासाठी बिलकुल प्रयत्न नाही या. मिळेल इथून एक धाव. 39 धावा फलकावरती. अजून एका ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक असताना आतापर्यंत 39 धावा. चौथ्या ओव्हर मध्ये या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर फक्त एक शेवटचा आणि अंतिम बॉल शिल्लक असताना अंकुश तयार. ऑन स्ट्राइक बॅट्समन कुणाल दाबने. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवलंय. सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. लाईनला लवकर पिक केलंय. विध्वंसक फटका. बिग हिट फ्रॉम बिग मॅन. 6 धावा शेवटच्या बॉलवरती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 6च्या साह्याने 45 धावा. विध्वंसक फटका शेवटच्या बॉलवरती. 6च्या साह्याने 45 धावा. येणारी शेवटच्या अंतिम 6 बॉल शिल्लक. बॉलिंग मार्क वरती शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी आले सचिन देशमुख. थोडं फास्ट केला नेरळ डेअरडेव्हिल्स. टीमला रिक्वेस्ट आहे. 45 धावा आहेत फलकावरती. बॉलर तयार. फुल टॉस ऑन साइडला फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ दी पार्क. सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा टोकला बॅट्समन अंकुशनं. बॅट्समन सूरज पाटीलनं. षटकार.
लांब लचक षटकार. सूरज पाटील ऑन फायर. अजून एकदा फ्लिक केलंय. क्षेत्र मोकळं सापडलंय. प्रयत्न चांगले. बॉल जाईल सीमा पार. प्रयत्नांना मिळणार नाहीये यश. एक टप्प्याखेर बॉल सीमा पार. सूरज पाटील ऑन फायर. चौकार. दहा अर्जित केल्यात. समोर टाकला. ऑन साइडला पुल केलंय. अप्रतिम फटका. जितका चांगला फटका तितका चांगला धावा. बॉल सीमा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना अजून एक षटकार. नाव होतं सूरज पाटील. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा बनवणारा हा संघ ठरला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावफलकावरती धावा लागल्यात. 61 धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक. राऊंड द विकेट. शॉट ऑफ गुड लेन. चांगली लाईन. तर स्ट्राईक इथे रोटेट केली जाईल विकेट. डॉट बॉल इथून आला. स्ट्राईक देखील रोटेट होणार नाही. डॉट बॉलची सांगता. कमबॅक चांगलं. 3 बॉल मध्ये चांगले फटके. 4था बॉल डॉट. मिक्स करतोय लाईन. व्हाईट बॉलचा कॉल तर केलाय आणि इथून धाव देखील कंप्लीट. क्या बात आहे. आधीचा बॉल डॉट आला होता आणि त्याच्याच इथं भरपाई करत असताना व्हाईट +1 अशा प्रकारच्या 2 धावा. टीमची धावसंख्या हा 2 पुढे चालली आणि टीमचे टोटल जाऊन पोहोचले 2च्या सहाय्याने 63. या धावसंख्येवरती 63. 63 धावा. भरपूर धावा. शेवटच्या अंतिम 2 बॉल शिल्लक. ऑन स्ट्राइक बॅट्समॅन हिटमॅन मिस्टर कुणाल दाबने ऑन स्ट्राइक. शेवटच्या अखेरच्या आणि अंतिमचे 2 बॉल शिल्लक. 2 बॉलचा खेळ शिल्लक असताना आतापर्यंत 63 धावा. राऊंड द विकेट. लॉफ्ट केलाय. हा मैदानाचा राजा आल्या आल्या ठोकलाय. लांब लचक आकाशाला गवस निघालणारा यूज इट फ्रॉम युजमॅन कुणाल दाबनेच्या बाट मधून आलाय षटकार. आणि धावफलकावरती धावा लागल्यात 69 धावा. 69. एक गडी बाद झाल्याच्या नंतर धावफलकाने जणू काही गरुड झेप घेतली. 3 ओव्हर मध्ये 31 होत्या आणि शेवटच्या 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत टीमची टोटल 69 या धावसंख्येवरती 69. शेवटचा आणि अखेरचा अंतिम बॉल शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती. राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना बॉल तयार. अजून एकदा टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतात. निखिल मलासाठी चेंडूच्या खाली. चुकी तर होणार नाहीये. शेवटच्या बॉल वरती सफलता मिळाली. गोलंदाज होते 5व्या ओव्हर साठी सचिन आणि चांगला चेंडूच्या हाताने शेवटच्या बॉल वरती मिश्रामिक स्ट्रोक. एंड इज वेल दॅन ऑल इज वेल. पहिल्या सत्राचा खेळ झालाय कंप्लीट आणि पहिल्या सत्रामध्ये नेरल किंग्सच्या टीमने धावा बनवल्यात 69 धावा आणि विजयासाठी समोरच्या टीमला अर्थातच नेरल डेअरडेव्हिल्स या टीमला टार्गेट ठेवलंय 70 या धावसंख्येचं. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. चला सनरायझर्स संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वॉरियर्स संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. सनराइज संघाचा कर्णधार आपल्याला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वॉरियर्स संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. सनराइज संघाचा कर्णधार आदम. तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. We are the sounds of the street.
वॉरियर्स संघ आणि सनराइज दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होते. नाणेफेक जिंकले ती नेरळ वॉरियर्स संघाने आपला निर्णय. आणि नेरळ वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम घेतले क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले ते म्हणजे सनराइज संघाला फलंदाजीसाठी O2 कॉम्प्युटर बॉक्स. पियुष सर. थँक्यू. सकाळपासून आमच्या समवेत होते, त्यानंतर अचानक स्टेज वरती गेले, अचानक माईक घेतला. संदीप गोडविंदे फटा पोस्टर निकला हिरो. मी आज बाबूशाह सर आणि प्रियेश बाबरे असे दोन कॉमेंटेटर, अजून एक कॉमेंटेटर होता ज्याने त्याला येण्यामध्ये अडथळा निर्माण झाला, त्याने कल्टी काढली खऱ्या अर्थानं. आणि आज विचार केला तर आम्हाला तिसऱ्या कॉमेंटेटरची गरज होती. ना पियुष सर, आज म्हटलं तर खंडागाव मधलं एक सितारा पिंटा कराले उर्फ भूषण कराले याचा सुद्धा वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नेरळ प्रीमियर लीग कमिटी तर्फे आपल्याला वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. भरपूर शुभेच्छा, भरपूर शुभेच्छा, भरपूर. टार्गेट 70 धावसंख्येचं, थोडं फास्ट केला. सत्तर धावसंख्येचं टार्गेट पहिल्या 17 मध्ये तुम्ही केडी सुरेश पाटील आणि ऋषिकेश कदमला पाहिला, आता सचिन फणसे आणि नागेश पवारला पाहण्यासाठी तयार व्हा. पहिलं षटक ऋषिकेश कदम. पहिलाच बॉल वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, पायांवरती बॉल आदळलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट. सचिन फणसे घातक खेळाडू आहे, हा देखील छुपा रुसम खेळाडू आहे. शांत शांत असतं परंतु शांततेनेच काटा काढतो असा हा खेळाडू. विध्वंसक फटकेबाजी या खेळाडूची ओळख आहे. आणि पहिलाच बॉल बॅट्समन बीट होत असताना डॉट बॉलची सांगता. सुरुवात चांगली आहे, या सुरुवातीची जो गरज आहे या मॅच मध्ये. आजच्या नेरळ प्रीमियर लीग मध्ये 5व्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला, तो मात्र नेरळ किंग्सचा संघ. 70चं टार्गेट आता पाहूयात, जे सर्वाधिक धावा बनवले तो रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक होईल का नेरळ डेडेव्स या टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल या ठिकाणी आला डॉट. फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलंय, व्यवस्थित बॅट वरती नाहीये, एक रन कंप्लीट. फाईन लेगला बॉल चाललाय, दुसऱ्यासाठी निघाले, चेंडू आणि बॉल मध्ये लागली, बॉल आणि खेळाडू मध्ये लागले रेस. बॉल निघून चाललाय सीमा पार फाईन लेगच्या दिशेने. हा क्रीडांगणाला चाटत पुसत निघून जाणारा बॉल. धावा इथून मिळतील 4. हा चौकार. आणि यानंतर इन्व्हाइट करूयात मायक्रोफोन वरती बाबूशाह सर यांना. थँक्यू. हेलो. तो चलेंगे इस मुकाबला की तरफ. यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे. ऋषिकेश कदम इस बार देखिए गेंद का लाइन भी यहाँ पर छोटा रख दिए और लेन भी यहाँ पर खराब. गेंद का लाइन देखिए खराब रखे यहाँ पर और लेन भी छोटा रखे. और यहाँ पर देखिए आता हुआ 4 रन. की देखिए यहाँ पर टारगेट रखा गया है और बल्लेबाज को यहाँ से देखिए बहुत मेहनत करना होगा.
ये देखिए अब लेट स्क्वायर कट पॉइंट और कवर के ऊपर से देखिए बढ़िया देखिए बेमिसाल चौका आता हुआ, कोई फील्डर नहीं, मैंडेटरी पावर प्ले का लिया जा रहा है फायदा। फायर है, उसके साथ हमारे डीजे मास्टर भी ऑन फायर। क्या कमाल का शॉट सिलेक्शन था यहाँ पर। इसलिए तो मैं हमेशा कहता हूँ निकेश जी, जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चार्टिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन, इस पे फोकस कीजिए। क्या बढ़िया शॉट सिलेक्शन खेलते जा रहे हैं, वाइड का इजाफा। लेकिन हमारे आजकल के नौजवान देखिए देर रात तक चार्टिंग करते रहते हैं, और जब तक मोबाइल अपने थोपड़े में ना गिरे तब तक पता नहीं चलता है नींद आया कि नहीं। और एक एक जगह नहीं, कभी कभी चार चार जगह चार्टिंग चलता रहता है, और कहते हैं जानू मेरी टाइपिंग स्लो है। भाई थोड़ा क्रिकेट के बारे में भी सोचिए, जब रात में शांत रहते हो ना, कौन सी गेंदबाज था उसके सामने कैसी गेंदबाज बल्लेबाजी करना चाहिए। गौरव सावंत सर जानते होंगे, वो भी देखे टेनिस क्रिकेट .in लाइव है, वो भी आज बहुत देखे अंजाम देते हैं, फिर भी देर देर रात तक कभी। आजकल तो उनका इतना ही नहीं, जब उन्होंने मंजिल की तरफ कदम बढ़ाए थे कितनी सोचे होंगे क्या कुछ लेकर आना होगा, और टेनिस क्रिकेट .in लाइव में कितना और मेहनत करना होगा, क्योंकि रात का सोच हमेशा आपको कामयाबी की तरफ ले जाती है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 13 रन। साझेदारी को देखिए यहाँ से ऐसा साझेदारी बनाना होगा जैसे कितना जय और वीरू की जोड़ी गेंदबाज की कमर तोड़ी। सौरभ गांगुली सचिन रमेश तेंदुलकर की देख लीजिए, ओपनर बल्लेबाजी जो जोड़ी होता था, खुद के दम के ऊपर पूरी मैच फिनिश करने की ताकत रखते थे। उसके बाद अगर ऐसा जोड़ी फिर से याद दिला दो हिंदुस्तान टीम के लिए, जो मेरे नजरियों से जब से मेरा क्रिकेट के ऊपर सोच हुआ, वीरेंद्र सहवाग गौतम गंभीर का। उसके बाद देखिए शिखर धवन है हिटमैन, लेकिन उतना हिट नहीं रहा। बहुत बढ़िया गेंदबाज फिर से एक बार तैयार है। ओ बढ़िया गेंद, पूछ लिया बल्लेबाज से, ऐसा सवाल उनके पास नहीं है जवाब। हरीश जो बोले देखिए बात करेंगे, क्या बात है, सीखे हैं भाई टीचर सर, एक ऊंचा दर्जा दिया जाता है हमेशा। ओहो उड़ाया, वाह रे वाह, जुगनू 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 सिक्सर। जुगनू जुगनू सिक्सर। जुगनू हमें रात में दिखता है। एक बार केविन पीटरसन हिंदुस्तान दौरा किए थे, जिक्र करूंगा निश्चित रूप से जुगनू के बारे में। और गेंद की बात करेंगे, यहाँ पर देखिए 2 गेंदे हो चुका है। फिर से घुटना टेक, तमाशा देख वाले काम। ओहो चूक हो गई भाई, यहाँ पर गेंद चली गई दंदनाती सनसनाती, और इस मैदान में आग लगाता हुआ 4 रन। और खड़ा करना चाहते हैं यहाँ पर एक जियो का टावर। जानते हैं 70 रन तक पहुंचना है तो फिर ऐसी बल्लेबाजी करनी होगी। कहते हैं ना दोस्तों, अगर समंदर से दिल लगाना है तो फिर छोटे छोटे नदियों से टकराना होगा। तो यहाँ पर आपको छोटा छोटा जोखिम लेना होगा। 1 रन के साथ टीम का स्कोर 24 रन। अभी तक देखिए ये साझेदारी बहुत बढ़िया बनते जा रहा है। देवलेकर सर देखिए शिक्षक निश्चित रूप से, और ये देखिए यहाँ पर शिक्षक को देखिए बहुत अच्छा रिस्पेक्ट किया जाता है। जो अच्छा पढ़ाई करते हैं ना उन्हें गुरु मानते हैं, और जो क्लास में हमेशा पीछे बैठते हैं, मार खाने के लिए तैयार रहते हैं, उनकी बहुत बड़ी शिक्षक के ऊपर दुश्मनी रहती है। कभी कभी उनका मन होता है पत्थर फेंक के सर फोड़ दूं क्या,
ऐसे बच्चे रहते हैं क्योंकि रोज उन्हें पिटाई होता है, पढ़ाई नहीं करते हैं। शिक्षक दिवस आता है, देखिए गुरु दिवस। नहीं नहीं नहीं, यहाँ पर देखिए कितना बढ़िया विकेट कीपिंग कुणाल दाब ने, देखिए एक बड़े खिलाड़ी होने से देखिए उन्होंने बता दिया पहले, गौरव सर के आउट नहीं है, मेरा हाथ पहले हिट हुआ है, उसके बाद गए ना। और अंपायर देखिए हमारे फैयज सर भी खुश हैं उनके इस डिसीजन से। सचिन रमेश तेंदुलकर, देखिए हर किसी को लगता है कि क्रिकेट का भगवान उन्हें इसलिए कहा जाता है, 100 शतक दागे हैं और 34,357 रन बनाए हैं। बिल्कुल ये सब चीज गलत है। उन्हें क्रिकेट के भगवान इसलिए कहा जाता है, जब वो गलत डिसीजन का भी शिकार हो जाते थे ना, मुस्कुराते हुए सीधा पेबलेन चले जाते थे, नो कमिटमेंट अंपायर के साथ ना कुछ खिलाड़ियों के साथ, इसलिए क्रिकेट के भगवान उन्हें गॉड कहा जाता है। तो चलिए वहां पर देखिए जो सामने झाड़ दिखाई दे रही है, वहां पर किसी ने बाइक निश्चित रूप से रखे हैं, वो बाइक वहां से निकालिए, नहीं तो हमारा आयोजन करता हूं देखिए जाकर वहां पहुंचेंगे। ओहो उड़ाया, वाह रे वाह, गिली 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 चंपा, खोसे रंबा, गेंद गया लंबा, ठुकम ठोक दीजिए। आणि नक्कीच समोर आमच्या तिकडीच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोरचे देकडे, त्यावरती कुठल्या तरी प्रेक्षकाने नुकताच गाडी पार केलेली आहे। विनंती करतोय गाडी मालकाला की आपण त्या ठिकाणून गाडी लवकरात लवकर काढा, नाहीतर आयोजक स्वतः त्या ठिकाणी पोहोचतील। म्हणून आपल्याला विनंती, आपण मॅच पाहण्यासाठी आलात, आपलं हार्दिक स्वागत, परंतु त्या ठिकाणी आपण गाडी पार करू नका, पण तिथून लगेच काढा। क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं देखिए अपराग, इसलिए तो कहता हूं दुनिया माने जोरों का कोई ना माने कमजोरों का। और उसके बाद देखिए बहुत बड़ा वापसी, कुणाल दाब ने देखिए बता दिए, भाई तू शेर है तो मैं बब्बर शेर। अभी तक देखिए ये भागीदारी बहुत खतरनाक साबित होते जा रहा है। ओहो हेलीकॉप्टर, आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए, MS धोनी के जैसे हेलीकॉप्टर उड़ाएंगे, ब्रर छरा। बहुत बढ़िया देखिए, लाजवाब, एक तेरा तो एक मेरा, और गेंदबाज है फिर से एक बार तैयार। छोटी रनअप के साथ कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 38 रन। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और फिर से बीच में गैप में खेला हुआ फील्डर है, बन गए दर्शक और गेंद गई दर्शकों के खेमा में, एड्रेस लाने के लिए 4 रन।
क्या बढ़िया बाजा यहाँ पर बजाए। कहते हैं ना, बैंड बजेगा बाजा बजेगी, और जो टीम यहाँ से पहला या दूसरा नंबर की ट्रॉफी लेगी, लेकिन ट्रॉफी तक पहुंचने के लिए यहाँ पर कहीं खून पसीना इकट्ठा करना होगा लगातार 2 दिन के अंदर। कुल देखिए जहाँ पर 10 टीम हिस्सा लिए हैं। पीयूष जी, एक टीम को देखिए लगभग 4 मैच खेलना है, और मेरे हिसाब से 3 मुकाबला भी जीत गए ना, लगभग अब टॉप 4 की रास्ता आपके लिए आसान हो जाएगा। 3 ओवर का देखिए खेल समाप्त हुआ है, और स्कोर की बात करेंगे 42 रन बनाए हैं। तो अभी देखिए यहाँ से 12 गेंद बचा है, और जीत की बात करेंगे तो यहाँ 28 की जरूरत है। बहुत बढ़िया। देखिए पीयूष जी, मैंने यही बात कहा था कि 3 बजे के बाद थोड़ा सा मौसम देखिए कितना बढ़िया तेज हवा लहरता हुआ, क्योंकि शाम के समय हमेशा, इसलिए तो हमेशा आशिक अपने मासू का कुछ शाम के समय चाय के लिए बुलाते हैं, क्योंकि जो शाम का मौसम है ना, क्लाइमेट है ना, वो और खूबसूरत बना देता है, एक जन्नत का माहौल बना देता है। गार्डन में इसलिए बुलाया जाता है चाय पीने के लिए, क्योंकि यह मौसम क्लाइमेट बहुत सुहाना रहता है। ये चलिए भाई, गिरे पड़े उठे और आखिरकार दौड़ पड़े। बल्ला हाथ से छूटा, लेकिन मंजिल नहीं छोड़े। तो चलिए यहां से बात करेंगे। एक वाइड गेंद आता हुआ, कब तक देखते हैं यहाँ पर। ओहो, आवाज आया, मधुर आवाज, बड़ा विकेट। देखिए यहाँ पर जरूरत था इस साझेदारी को तोड़ना। लंबी समय से विकेट नहीं गिर रहा था, लेकिन इंतजार हो रहा था कि मेरे अर्जुन आएंगे। पुन्हा येईन म्हणणं। हमारे छोटा उस्मान पटेल का राउंड नहीं है आज। नेरल से बाहर है निश्चित रूप से, ये नेरल प्रीमियर लीग है निश्चित रूप से। छोटा उस्मान पटेल देखिए मैच का मजा ले रहे हैं हर साल, लेकिन उनका प्यार नेरल प्रीमियर के साथ रहता है। क्या बढ़िया बात है, और कमेंट्री भी अच्छी करते हैं। आइए भाई, थोड़ा एंटरटेनमेंट करते हैं। आइए भाई, हम तो थके हुए रुस्तम हैं, और ये चलिए भाई, वाह रे वाह, जैसे बंदूक से निकलते गोली। राहुल तो चलिए बात करेंगे यहाँ पर। देखिए दहशत हमेशा बंदूक की गोली से नहीं, कभी कभी दिमाग से भी मचाया जाता है, और पुलिस जाकर पहुंच गया यहाँ से 51-51। हेलो हेलो। तो चलिए बात करेंगे माइक्रोफोन। देखिए इन्हें भी सेल का जरूरत रहता है, जिसे हमें खाने में कुछ जरूरी है, तो उनको भी निश्चित रूप से कुछ समय के बाद जरूरी आ जाता है। यहाँ पर देखिए 1 रन आता हुआ, 1 रनों के साथ पुलिस को देखिए जाकर पहुंच गया।
52। मैं हमेशा कहता हूँ लोहा का चना चुबाओगे तो दांत टूटेगा, अगर इस तरह की रन निकला तो फिर एक नहीं पूरे 32 दांत टूटेगा, यानी पूरा 70 रन वो निकल जाएगा। क्या बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिला। यहाँ पर ओहो हो क्या कमाल का गेंद देखिए भाई। ओवर हो गई कंप्लीट यहाँ से। अभी रह गए देखिए 6 गेंद, 18 की जरूरत है। यहाँ पर कहते हैं ना घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर घोड़े की नाल लगानी पड़ती है। क्या यहाँ पर दोनों बैटर्स को घोड़े के नाल पैरों पर लगाना होगा, लेकिन अभी तक देखिए ठोस गेंदबाजी, भला ही मुकाबला हारे लेकिन एक संघर्ष किए हैं। अगर इस ओवर को थोड़ा लंबा बना देते, एक छक्का आया और एक चौकी या छक्का आता तो फिर जीत लगभग उसका दरवाजा और आसान रहता, लेकिन ऐसा नहीं। अभी भी दरवाजा देखिए आपका इंतजार कर रहा है, बस उस दरवाजे को तहस नहस करने की जरूरत है। क्या उस दरवाजा को तहस नहस कर पाएंगे, या इस दरवाजे में और कुछ ताकत है, या वो उस दरवाजे को इस तरह से बंद किया गया है क्या उस दरवाजे को खोलना मुश्किल हो जाएगा। देखते हैं आने वाला 6 गेंद बहुत कुछ बताकर चला जाएगा। हमेशा मैं कहता हूं अगर वुड से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। तो अगर आपको 18 रन बनाना है तो फिर शुरुआत 2 गेंद के ऊपर अटैकिंग बल्लेबाजी करना होगा। सफल होने के लिए भला ही जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए, दिल में आंधी होना चाहिए। क्या वो आंधी लेकर आएंगे। गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज आकाश। अरे ये चलिए पहला गेंद हल्के हाथों से खिलाए पर फील्डर हैं, गेंद को रोका, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन, एक रनों से टोटल आगे बढ़ेगा। मंजिल नहीं गुरु, जैसे कहते ना मोबाइल से क्या बात चलेगी जब तक मुलाकात ना हो, मुलाकात ना हो, मुलाकात ना हो, तो उसी तरह से सिंगल डबल से क्या काम चलेंगे जब तक चौके छक्के ना हो। चौके छक्के आएगा तो फिर जो 5 गेंद 17 की जरूरत है ये थोड़ा सा आसान हो सकता है। और गेंदबाज फिर से एक बार है तैयार। ओहो उड़ाया यहाँ पर देखे हवाई फायर, फ्लाइटेड यहाँ पर आता हुआ, यहाँ पर शायद 1 बाउंस लिया, चौका आता हुआ और बता दिया बल्लेबाज कि उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी। क्या बढ़िया वार किया अभी तक यहाँ से। ओहो फिर से उड़ाया, वाह रे वाह। इसलिए तो कहा कि तलवार की पहचान उसकी धार से, और सचिन देशमुख की पहचान देखे उसके वार से। और एक आता हुआ गगनचुंबी सिक्सर। तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबात। आ चुका है। अभी देखिए अभी 3 गेंद बचा है, 7 की जरूरत है। वाह रे वाह, छा गए गुरु, क्या कमाल के बल्लेबाजी। लेकिन गेंदबाज को देखिए यहाँ पर अगला गेंद के ऊपर करनी होगी वापसी। सोहेल तनवीर के अंदाज से गेंदबाजी करते हुए हवाई फायर। ओहो चिंगो चिंगो, यानी मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भाग गई। लगातार 2 छक्के के साथ मैच गया फरार। आने वाला देखिए अभी गेंद 1 की जरूरत है। क्या मैच खेले भाई। सचिन देशमुख के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए, क्योंकि कहते हैं ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और इस ओवर में सचिन देशमुख ने पूरी तरह से गेम बदल दिया। क्या समझ मुझ के क्रिकेट, वाट आ फिनिश, वाट आ फिनिश। तालियां बजनी चाहिए सचिन देशमुख के लिए। 6 गेंद 18 की जरूरत थी, इतना आसान नहीं था भाई। क्या बढ़िया बल्लेबाजी कर ली है। आंखों से सुरमा नहीं गौरव सर, मैं तो कहूंगा आंखें ही चुरा ली है, मैच को चुरा लिए। देखिए यहाँ पर क्या बढ़िया बल्लेबाजी।
नो बॉल था। चलिए अभी तो काम तो तमाम का हो चुका है। नो बॉल। हेलो, इस मैच के मैन ऑफ द